नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामधली एक मोठी अपडेट आहे। सुप्रीम कोर्टामध्ये 2 आठवड्यांनी सुनावणी होणार आहे। अजित पवार गटाच्या वकिलांनी विनंती केल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। कागदपत्र सादर करण्यासाठी अजित पवार गटानं वेळ वाढून मागितला आणि त्याच्यामुळे हीच वेळ जी आहे ती वाढून देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आता ही सुनावणी जी आहे ती 2 आठवड्यांनी होणार आहे। सुरुवातीला शिवसेनेची आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणातली सुनावणी आज सुप्रीम कोर्टामध्ये होणार होती, मात्र कागदपत्रांची पूर्तता ही करण्यात आलेली नाही। त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये 2 आठवड्यांनी सुनावणी होणार आहे। अजित पवार गटाच्या वकिलांनी विनंती केल्यानं सुनावणी जी आहे ती पुढे ढकलण्यात आली आहे। कागदपत्र सादर करण्यासाठी अजित पवार गटानं वेळ वाढवून मागितला। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातली एक मोठी अपडेट समोर येते। सुप्रीम कोर्टामध्ये आता 2 आठवड्यांनी सुनावणी होणार आहे। विधानसभा जवळजवळ संपायच्या म्हणजे जे सभागृह आहे अस्तित्वात ते 2 महिन्यांनी भंग होईल, त्याआधी तरी निर्णय लागावा एवढीच आमची अपेक्षा आहे।